चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून लोन, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड, सेव्हिंग अकाउंट, त्याच्यानंतर इन्स्टंट पर्सनल लोन्स, ऑनलाईन, ऑफलाईन पैसे कमवण्याचे मार्ग या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत असतो. तर ते खूप कामाचे व्हिडिओ तुमचे आहेत. जर तुम्ही आज पहिल्यांदा YouTube चॅनलवर आलेला असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाठीमागचे व्हिडिओ सुद्धा एकदा बघून घ्या. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे की प्रॉपर्टीमध्ये जी गुंतवणूक करताना होणाऱ्या चुका. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आपण जमीन घेऊन टाकायची आणि जमीन घेतल्यानंतर पुढच्या 10-15 वर्षांनी विकल्यानंतर आपल्याला करोडो रुपयाचे पैसे मिळून जातील. पण होतं कसं, या स्वप्नाच्या नादामध्ये आपल्या आजूबाजूला तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या स्वप्नातील जमीन, तुमची करोडोची इन्व्हेस्टमेंट अशा भरपूर फसवणाऱ्या, त्यामध्ये काही फसवणारे सगळ्याच फसवणाऱ्या नाही आहेत, पण त्यामध्ये काही फसवणूक होणाऱ्या सुद्धा जाहिराती त्याच्यामध्ये असतात. आणि आपण आमिषापोटी बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करून टाकतो. बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की आपण इथं फसलो जातोय. तर त्या संदर्भात मी काही 2-4 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, तुम्हाला काही पण जमिनीशी रिलेटेड, कुठल्या प्रॉपर्टीशी रिलेटेड कोणताही व्यवहार करायचा असेल, तर ती फक्त स्वस्त आहे म्हणून घेऊ नका. कारण जे सगळं स्वस्त असतं ते सगळं चांगलंच असतं असं नाहीये. बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात काही ठिकाणी. आणि ऑक्शनच्या ज्या प्रॉपर्टी घेतात तुम्ही, बऱ्याच वेळेला मला फोन येतात की सर, तुमच्याकडे एखादी ऑक्शनची प्रॉपर्टी आहे का? कारण आम्ही लोनमध्ये काम करतो. बिझनेस लोन, पर्सनल लोन, होम लोन, मॉर्गेज लोन. गेली 10 वर्षाला आम्ही या फील्डमध्ये असल्यामुळे लोकांना असं वाटतं की ज्यांनी हप्ते भरलेले नाहीयेत किंवा ज्यांचे एन-पी-एला गेलेले केसेस आणि ज्यांचा लिलाव होण्याची शक्यता आहे बँकेतर्फे, असे काही फ्लॅट्स आमच्याकडे असतील का? तर बऱ्याचदा आम्ही त्या भानगडीत पडू नका असा आम्ही लोकांना सल्ला देत असतो. कारण ऑक्शनच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये किचकटपणा खूप असतो आणि सामान्य माणसाला ते समजत नाहीये. आणि बँकेला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यातून आपले जे हात दगडाखाली अडकलेले असतात ते काढून बाजूला व्हायचं असतं. मग अशा वेळी ज्याच्या गळ्यात ती प्रॉपर्टी पडते त्याला ते आयुष्यभर भोगावं लागतं. त्याच्यामुळे फक्त स्वस्त आहे म्हणून घेऊ नका. बऱ्याचशा ठिकाणी जाहिरात करतात की गुंठे 1 गुंठा एवढ्या किमतीला, 1 गुंठा 40,00,000ला, 10,000ला. मग आपण काय करतो, जाऊ दे चला ₹10,000 1 गुंठा मिळतोय म्हणून आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करून टाकतो. बरेचदा आपल्याला ती टेबल लँड नसते. बरेचदा ते जमीन जी आहे ती खूप आत जंगलामध्ये असते. कधी-कधी असं तिथले जे झोन असतात, ते ग्रीन झोन वगैरे असतात. आपल्याला झोनचं नॉलेज नसतं. आणि रेसिडेन्शियल झोन वगैरे नसतात ते. बऱ्याचदा एनी प्रॉपर्टी नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ते बघायला पाहिजेत. कागदपत्रांची पडताळणी करायला पाहिजे. दुसरा जो मुद्दा आपण दिलाय, बऱ्याचदा आपल्याला असं होतं की पेपर्स जे आपण बघतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो कारण आपल्याला त्या पेपरमधलं काही कळत नाही. आता तुम्ही बघितलं असेल की पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये, मोशी एरियामध्ये, चाकण मोशी या एरियामध्ये ना, की खूप चांगले चांगले बिल्डिंग्स बांधले होते लोकांनी, खूप चांगले बंगले बांधलेले होते, ते सुद्धा पाडलेले आहेत. कारण तो जो काही झोन होता, तो झोन चुकीच्या झोनमध्ये त्यांनी बांधलेलं गेलं होतं आणि मार्केटिंग करताना त्यांनी खूप माहिती चुकीची सांगितली लोकांना होते. बऱ्याचदा असं कळत नाही आपल्याला की प्रपोज्ड आर झोन म्हणजे काय? आर झोन म्हणजे काय? ह्या दोन्हीतला डिफरन्स कळत नाही. आर झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोन, ओके? आणि प्रपोज्ड आर झोन म्हणजे फ्युचरमध्ये तो आर झोन होण्याची शक्यता आहे. हा जो प्रपोज्ड शब्द आहे ना, याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळं आपण त्या गोष्टी आपण बघत नाही आणि बऱ्याचदा जो विकणारी व्यक्ती असते, बिल्डर असेल, डेव्हलपर असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, ती कधीच आपल्याला खरी माहिती सांगणार नाहीत. तर बेटर एक काम करायचं, ते जे पेपर्स आहेत त्यांच्याकडून पेपर घ्यायचे आणि वकिलाला द्यायचे. आपल्या ओळखीतल्या वकिलाला द्या पेपर्स. वकिलाला ₹4 द्या, त्याला फी द्या, फुकट काही घेऊ नका. कारण काय आहे, आज तुम्ही ₹2,000-4,000 त्याची जी काही फी आहे ती दिली ना आणि जर प्रॉपर चेक करून घेतलं, तर फ्युचरमध्ये लाखो करोडो रुपयेच्या लॉसमधनं तुम्ही वाचू शकता. त्यामुळे प्रॉपर फी देऊन वकील अपॉइंट करा. वकिलाकडनं सगळे पेपर व्यवस्थित चेक करून घ्या आणि मगच तुम्ही ती प्रॉपर्टी घ्या. कुणाच्याही भूलथापावर विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट असते की भविष्यातील गरज न पाहणे. बऱ्याचदा आपण काहीतरी घेऊन ठेवतो. बरं त्या गोष्टीची आपल्याला गरज आहे की नाही बघत नाही. उद्या आपल्याला जर 1 बीएचकेची किंवा 2 बीएचकेची गरज आहे आणि आपण 4 बीएचके, 5 बीएचके घेऊन ठेवलात किंवा आपण फ्लॅटमध्ये राहू शकतो, बंगला घेऊन ठेवलात. तर गरज नसताना काही गोष्टी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये मग अडचणी निर्माण होतात. जर त्या लोनमध्ये जर घेतले असतील, तर मग काही वाटच लागली आपण समजून घ्यायचं. कारण मग त्याचे सगळं नियोजन विस्कटलेलं असतं. बऱ्याचदा काय होतं, भावनिक निर्णय घेतो आपण. आता भावनिक निर्णय म्हणजे कसं, की एखाद्या रिलेटिव्हच्या घराजवळ आपल्याला घर पाहिजे, हा झाला भावनिक निर्णय.
उद्या त्या घरांना काही किमती येणार आहेत की नाही? उद्या त्या ओपन प्लॉटला काही किंमत येणार आहे का नाही ते आपण बघत नाही. एखाद्या मित्राने घेतले म्हणून आपण जाऊन घ्यायला सुरुवात करतो. हे जरी इमोशनल भावनिक निर्णय. अशाही प्रॉपर्टी विकत घेताना दुसऱ्यानं घेतलंय म्हणून आपण घ्यावं, असे भावनिक निर्णय कधी घेऊ नका. नाहीतर तुम्ही संकटात पडू शकता. शक्यतो त्याचा अभ्यास करा. खरंच चांगलं असेल तर घ्या. मी नाही म्हणत नाही घ्या. परंतु त्यानं घेतलंय, माझ्या मित्रानं घेतलंय, माझ्या नातलगाने घेतलंय किंवा त्याच्या घराजवळ माझं घर असायला पाहिजे. फ्लॅट सुंदर आहे दिसायला, कलर छान आहे, डिझाइन चांगला आहे. अशा बेसिसवर कधी प्रॉपर्टी विकत घ्यायची नसते. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे कर्जाचं नियोजन न करणे. बऱ्याचदा मला आता इतके फोन्स असतात ना, मला दिवसाला 100 कॉल्स तर असतात. त्यातले 90% लोकांचे कॉल्स आहेत ना, त्यांचे कर्जाचं नियोजनच विस्कटलेलं असतं. लोनवर लोन काढलेले असतात. तुम्हाला सांगतो आता 20-20 आणि 30-30 हजार ज्यांना पगार आहे ना, त्यांचे 20,000 पगार असतो आणि 15,000 ते 17,000 रुपयाची ईएमआय चाललेले असतात. मग उरले 2-3 हजार रुपये मध्ये जगणार कसे हे लोक? कारण त्यांनी कर्जाचं नियोजनच केलेलं नाहीये. मग ह्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकत जातात. मग एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढतात, दुसरं कर्ज काढण्यासाठी तिसरे कर्ज काढतात आणि हा जो काही मग अभिमन्यू कसा अडकतो चक्रव्यूहमध्ये, त्या पद्धतीने आपण या कर्जाच्या चक्रव्यूहमध्ये अडकत जातो. त्यामुळे कर्जाचं नियोजन करताना विचार करा, आपला जो इन्कम आहे त्याच्या इन्कमच्या 40% वर आपले ईएमआय गेले नाही पाहिजेत. हा एक बेसिक नियम लक्षात ठेवा, जो आरबीआयनं सुद्धा सांगितलेला आहे. आज जर आपल्याला 20,000 रुपये सॅलरी असेल, तर 40% म्हणजे किती झाले? तर 20,000 40% म्हणजे 8,000 रुपये. आपले एवढेच कर्ज काढा, की ज्याचा ईएमआय 8,000च्या वर गेला नाही पाहिजे. म्हणजे 40% वर ईएमआय जर गेला नाही ना तुमचा, तर मग तुम्ही चांगल्या पद्धतीनं याच्यातून बाहेर पडू शकता कर्जात. जर तुम्ही तो नियम जर नाही पाळला, तर मग तुम्ही फ्युचरमध्ये संकटात जाऊ शकता आणि तुम्ही जर पेपरला वाचलं असेल तर आजूबाजूला बघा, कर्जबाजारी झाल्यामुळे अख्ख्या फॅमिलीने विष पिऊन किंवा त्याच्या जो काही कुटुंबाचा कर्ता असेल त्यानं स्वतः कुठेतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे. हे अशा प्रकार मग वाईट गोष्टी समाजामध्ये घडतात आणि याचं कारण आपण स्वतः असतो. आपण आमिषापोटी काही ते करायला जातो विचार न करता. शक्यतो कंट्रोल करा या गोष्टी. रिसर्च न करणे. कुठल्याही गोष्टीचा रिसर्च करायला पाहिजे. आज आपण ती प्रॉपर्टी विकत घेतोय. त्या प्रॉपर्टीला उद्या फ्युचरमध्ये किती वर्षांनी आपण ती विकणार आहोत, त्यावेळी ती किंमत किती असणार आहे? आता खरंच आजूबाजूला त्याचा रेट काय चालू आहेत? फ्युचरमध्ये त्याचे रेट वाढणार आहेत का? आजूबाजूला कुठल्या संस्था आहेत का? आजूबाजूला कुठली शाळा आहे का? जवळपास काही तिथून मोठा रस्ता जाणार आहे का? त्या फ्युचर रस्ता डेव्हलपमेंटमध्ये आपली प्रॉपर्टी त्या ह्याच्यात काही जाऊ शकते का? या बऱ्याच गोष्टी कुठल्या झोनमध्ये आहेत? समुद्र साईडला कुठल्या नदी आहे का? त्याचे पूरग्रस्त लाईन आहे का? तिथनं पूर येऊ शकतो का? कुठला झोन आहे? वेगवेगळ्या प्रकारचे झोनचा अभ्यास करायला पाहिजे. हे सगळं रिसर्च करायला पाहिजे. जर आपल्याला प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर अभ्यास करायला लागेल. अन्यथा डोळे बंद करून जर आपण कुठेही पडायला गेलो तर तिथं मग खड्ड्यात पडण्याची शक्यता असते. तर मी बऱ्यापैकी तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास करा आणि मग करा. जमत नसेल तर त्या त्या क्षेत्रामधल्या कन्सल्टंटला पैसे देऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता. फुकटमध्ये कुणाकडे माहिती घेऊ नका. फुकट मिळालेली माहिती ही गॅरंटी नसते की ती खरी असेल. ठीक आहे? तर विश यू ऑल द बेस्ट. प्रॉपर्टी घ्या नक्कीच, कारण प्रॉपर्टी घेणं हे सोन्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करणं सगळ्यात चांगलं आहे. फक्त ती योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा. ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला प्लीज अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.